हॅलो एव्हरीवन. स्वागत आहे तुमचं बायोलॉजी टॅब या आपल्या युट्यूब चॅनलवर. आज आपण 12वीचा फर्स्ट चॅप्टर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स यामधला एक टॉपिक बघणार आहे, आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. याच्या आधी आपण टाइप्स ऑफ पॉलिनेशन्स, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे पॉलिनेशन्स होतात याच्याबद्दल माहिती बघितली होती. तर आता पॉलिनेशनचाच एक महत्त्वाचा पार्ट आहे आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. तर प्लांटमध्ये अशी एक प्रोसेस आहे ज्याच्या थ्रू काय होतं, पॉलिनेशन हे वेगवेगळ्या पद्धतीनं कॅरीड आउट केलं जातं. तर त्यालाच आपण म्हणतो आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. आउटब्रीडिंग डिव्हाइसेस असा याचा अर्थ असा होतो, की आउटब्रीडिंग, आउटचा अर्थ होतो बाहेर. ठीक आहे ना? आउटचा अर्थ होतो बाहेर. म्हणजे आउटब्रीडिंग डिव्हाइसेस अशा पद्धतीनं काम करते, की प्लांटमध्ये सेल्फ पॉलिनेशन होऊ देत नाही. जर आपल्याला सेल्फ पॉलिनेशन होऊ द्यायचं नसेल, तर प्लांटमध्ये एक प्रोसेस आहे, एक डिव्हाइसेस काम करतात. त्यांना म्हणतात आपण आउटब्रीडिंग डिव्हाइसेस किंवा कॉन्ट्राव्हॅन्सेस. ठीक आहे? तर प्लांटमध्ये ते कशा-कशा पद्धतीने काम करतात, याच्या सर्व मेथड्स इन डिटेलमध्ये आपण या टॉपिक्समध्ये बघणार आहे, या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर याच्यामध्ये आपण त्याचे बघणार आहे टाइप्स, कुठल्या-कुठल्या प्रकारचे टाइप्स आपल्याला आउटब्रीडिंग डिव्हाइसेसचे प्लांट्समध्ये बघायला मिळतात. नंतर त्याचे सिग्निफिकन्स कुठल्या-कुठल्या प्रकारचे आहेत, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. तर आउटब्रीडिंग डिव्हाइसेस काय आहे? आउटब्रीडिंग डिव्हाइसेस त्यालाच म्हणतो आपण कॉन्ट्रिव्हान्सेस. कशासाठी करतो आपण? त्याची डेफिनिशन पहा. आउटब्रीडिंग डिव्हाइसेस आर स्पेशल मेकॅनिझम. ही एक स्पेशल स्पेशल मेकॅनिझम ही एक स्पेशल मेकॅनिझम आहे इन फ्लॉवरिंग प्लांट्स. फ्लॉवरिंग प्लांट्समध्ये असणारी एक स्पेशल मेकॅनिझम आहे. इन दॅट आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. आउटब्रीडिंग डिव्हाइसेस काय आहेत? तर पहा, सुरुवातीला आपण त्याची डेफिनेशन पाहू. आउटब्रीडिंग डिव्हाइसेस आर द स्पेशल मेकॅनिझम इन फ्लॉवरिंग प्लांट्स. फ्लॉवरिंग प्लांट्समध्ये एक काय स्पेशल मेकॅनिझम आहे इन प्लांट्स दॅट प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. प्लांटमध्ये जर सेल्फ पॉलिनेशन आपल्याला प्रिव्हेंट करायचं असेल किंवा सेल्फ पॉलिनेशन होऊ द्यायचं नसेल, तर आपण काय करतो आउटब्रीडिंग डिव्हाइसेसचा उपयोग करतो. आणि जर सेल्फ पॉलिनेशन नाही झालं, तर आपल्याला कोणतं पॉलिनेशन होऊ द्यायचंय मग? तर आपल्याला काय करायचंय? प्रमोट करायचं एक पॉलिनेशन, कुठलं तर क्रॉस पॉलिनेशन. ठीक आहे ना? सेल्फ पॉलिनेशन आपल्याला थांबवायचं आहे आणि कोणतं घडवून आणायचं आहे? तर क्रॉस पॉलिनेशन आपल्याला घडवून आणायचं आहे. तर ही मेथड्स क्रॉस पॉलिनेशन जर आपल्याला घडवून आणायचं असेल आणि प्रिव्हेंट करायचं असेल सेल्फ पॉलिनेशन, तर आपण यूज करतो डिव्हाइसेसचा कुठला? तर आउटब्रीडिंग डिव्हाइसेसचा. कळली तुम्हाला डेफिनेशन? पुन्हा पहा. Outbreeding devices are the special mechanism in the flowering plants that prevent self pollination and promote cross pollination. कळालं तुम्हाला? ठीक आहे. तर याचे टाइप्स पहा. याच्यामध्ये तुम्हाला 6 टाइप्स दिलेले आहेत. पहिला टाइप्स आहे युनिसेक्शुअलिटी. हा एक टाइप आहे. दुसरा आहे डायकोगॅमी. हा सुद्धा आपण बघणार आहे. नंतर आहे प्रिपोटेन्सी. नंतर आहे हेटेरोमॉर्फी. नंतर हर्कोगॅमी अँड सेल्फ स्टेबिलिटी. अशा प्रकारचे 6 टाइप्स आपल्याला आउटब्रीडिंग डिव्हाइसेसचे आपल्याला पाहायचे आहेत. तर आपण पाहणार आहे पहिला युनिसेक्शुअलिटी. ठीक आहे? युनिसेक्शुअलिटी. आपल्याला इथे काय करायचंय? सेल्फ पॉलिनेशन काय करायचं? प्रिव्हेंट करायचं आणि क्रॉस पॉलिनेशन घडवून आणायचंय. त्यासाठी आपण काय करतोय? आउटब्रीडिंग डिव्हाइसेसचा उपयोग करतोय आणि त्याच्यामधला पहिला आउटब्रीडिंग डिव्हाइसेस आहे. कुठला आहे? युनिसेक्शुअलिटी. काय आहे युनिसेक्शुअलिटी? तर प्लांट बिअर ओन्ली गॅमेट ओन्ली वन गॅमेट आयदर मेल ऑर फिमेल. एक प्लांट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आतापर्यंत पाहिले आपण सेल्फ पॉलिनेशन कुठं होतं? अशा प्लांटमध्ये होतं. अशा फ्लॉवरमध्ये होतं, ज्या फ्लॉवरमध्ये काय आहे, मेल आणि फिमेल दोन्ही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हे एका सेम सेम फ्लॉवरवरच आहेत. बरोबर? तर मग आपल्याला काय करायचं? प्रिव्हेंट करायचं सेल्फ पॉलिनेशन. तर मग नेचरमध्ये, प्लांट्समध्ये अशा पद्धतीचं काय मेकॅनिझम आहे, ज्याच्यामध्ये काय युनिसेक्शुअलिटी आपल्याला दिसते. प्लांट एक आहे, समजा एक मेल प्लांट आहे आणि 2 फिमेल प्लांट घेतले. ठीक आहे? हे मेल प्लांट आहे आणि हे फिमेल प्लांट आहे. जर हे मेल प्लांट आहे ना, त्या मेल प्लांटवर फक्त याच्या फ्लॉवरवर कुठला पार्ट असणार आहे? तर मेल पार्ट असणार आहे. फिमेल पार्ट नसणार आहे. तर दुसरीकडे आहे फिमेल प्लांट आहे. या फिमेल प्लांटवर मेल पार्ट आपल्याला दिसणार नाही, तर कुठला पार्ट दिसणार आहे आपल्याला? फक्त फिमेल पार्ट दिसणार आहे. ठीक आहे ना? अशा पद्धतीने 2 वेगवेगळे प्लांट्स आहेत आणि त्या वेगवेगळ्या 2 प्लांट्सवर कुठल्याही प्रत्येकी प्लांटवर काय दिसणार आपल्याला? एकच रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन दिसणार. एक तर मेल दिसणार किंवा एक फिमेल दिसणार. समोर अशा प्रकारचे प्लांट्स ज्याच्यावर काय दिसणार आपल्याला? ओन्ली वन गॅमेट दिसणार. ओन्ली वन गॅमेट दिसणार एकाच प्लांटवर. त्याला काय म्हणणार आपण? डायोसिझम. काय म्हणणार? डायोसिझम म्हणजेच मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स इन सेपरेट इंडिव्हिज्युअल. सेपरेट इंडिव्हिज्युअल प्लांट्सवर आपल्याला काय दिसतात? मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे? तर मग एक झालं डायोसिझम.
वेगवेगळ्या 2 प्लांट्सवर काय झालेले आहेत, मेल आणि फिमेल सेपरेट इंडिव्हिज्युअलवर आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसरं आहे मोनोसिझम. मोनोसिझम काय? मोनोसिझम म्हणतात हॅव्हिंग बोथ मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स इन द सेम इंडिव्हिज्युअल. ठीक आहे? जर एका प्लांटवर आता एक प्लांट आहे, याच्यामध्ये जर एक फ्लॉवर आहे, या फ्लॉवरवर दोन्ही प्रकारचे ऑर्गन्स आपल्याला दिसले, मेल आणि फिमेल. त्याला काय म्हणणार आपण? अशा प्रकारच्या प्लांटला काय म्हणणार आपण? मोनोशियस. ठीक आहे ना? कुठल्या प्रकारचा प्लांट आहे ते? मोनोशियस प्लांट आहे. तर मग त्यालाच काय म्हणतो आपण? हर्मॅफ्रोडाइट प्लांट. कोणत्या प्रकारचा प्लांट म्हणतो? हर्मॅफ्रोडाइट प्लांट्स. ठीक आहे? त्याचं एक्झाम्पल दिलंय तुम्हाला. पपया. पपया एक प्रकारचा प्लांट आहे. ज्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला? डायोसिझम दिसतं. डायोसिझम म्हणजे पपयामध्ये काय दिसतं आपल्याला? मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स काय दिसतात आपल्याला? सेपरेट प्लांट्सवर दिसतात आपल्याला. नंतर हिबिस्कस आहे. आपला जास्वंद आहे. हिबिस्कस रोझन सायनेन्सिसमध्ये काय दिसतं आपल्याला? मोनोइशियस. मोनोइशियस प्लांट्स आहे ते. म्हणजे याच्यामध्ये काय आहे? एकाच प्लांटवर काय आहे? बोथ मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आपल्याला काय दिसतात? फ्लॉवर्सवर दिसतात. ठीक आहे? पहिला आउटब्रीडिंग डिव्हाइसेस झाला. याच्यामध्ये काय आहे? युनिसेक्शुअलिटी. याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी? एका प्लांटवर काय होतं? एका प्लांटवर फक्त एकाच प्रकारचा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन दिसतो आपल्याला. मेल प्लांट घेतला तर मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन दिसेल. फिमेल प्लांट घेतला तर त्याच्यावर फक्त काय दिसणार? फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आपल्याला दिसेल. नंबर 2. नंबर 2 आहे डायकोगॅमी. डायकोगॅमी काय म्हणते? डायकोगॅमी. गॅमेट्स मॅच्युअर ॲट अ डिफरंट टाइम्स इन बायसेक्शुअल फ्लॉवर. आता एक बायसेक्शुअल फ्लॉवर आहे. मोनोशियस प्लांट आहे. त्याच्यामध्ये काय आहे? एक फ्लॉवर आहे आणि फ्लॉवरमध्ये काय आहेत? 2 रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत. कोणते? मेल आणि फिमेल एकाच फ्लॉवरवर. त्याचं काय होतं? गॅमेट्स मॅच्युअर ॲट डिफरंट टाइम्स. पण एक फ्लॉवर आहे. या फ्लॉवरवर काय होतं? मेल आणि फिमेल जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत, ते काय होतात? डिफरंट टाईमला काय होतात? मॅच्युअर होतात. आता डिफरंट टाईमला मॅच्युअर झाले म्हटल्यावर काय होणार? जे आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत स्टिग्मावर, आपले पोलन ग्रेन्स त्या टाईमला येऊन बसतील का? नाही होणार. कारण की वेगळ्या टाईमला जर मॅच्युरिटी झाली, मॅच्युरेशन झालं त्यांचं, तर काय होईल? दुसऱ्याच प्लांटचे काय होतील? पोलन ग्रेन्स येऊन बसतील तिथे. बरोबर? त्याच्यामुळे काय होईल? कुठलं पॉलिनेशन घडून येईल? तर क्रॉस पॉलिनेशन घडून येईल. सेल्फ पॉलिनेशन होणार नाही. होतं कोणतं प्लांट आपलं? बायसेक्शुअल फ्लॉवर होतं. बायसेक्शुअल फ्लॉवर म्हणजे एकाच प्लांटवर काय होते? 2 रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स होते. इथं काय घडायला पाहिजे होतं? सेल्फ पॉलिनेशन. पण इथं प्रॉब्लेम काय झाला? गॅमेट्स मॅच्युअर झाले डिफरंट टाईमला. गॅमेट्स मॅच्युअर झाले डिफरंट टाईमला. मग डिफरंट टाईमला जर मॅच्युअर झाले असतील, तर अशा कंडिशनमध्ये त्याच फ्लॉवरवरचा समजा हे एक फ्लॉवर आहे, याच्यावर 2 रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत. आता जे अँथर आहे, अँथर झालं याला उशीर लागला मॅच्युअर व्हायला आणि आपली जी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे, कोणता? फिमेलचा, हा लवकर मॅच्युअर झाला. पण आता मेल ऑर्गन जे आपला रेडीच नाहीये ना. तर मग हा आपल्याच फ्लॉवर मधला काय करेल? ओव्हरीला फर्टिलाइज करू शकेल का? नाही करू शकणार. अशा पद्धतीने इथं कुठली प्रोसेस आपली स्टॉप होऊन जाईल, प्रिव्हेंट कोणती प्रोसेस होऊन जाईल? तर सेल्फ पॉलिनेशन इथं होणार नाही. सेल्फ पॉलिनेशन काय केलं जाणार? प्रिव्हेंट केलं जाणार. ठीक आहे? नंतर याचे 2 टाइप्स पडतात आता. डायकोगॅमीचे 2 टाइप्स पडतात. पहिला आहे प्रोटोएंड्री. प्रोटोएंड्री काय म्हणतात? अँड्रोशियम मॅच्युअर अर्लियर दॅन गायनोशियम. काय होतं? अँड्रोशियम जो आहे, जो मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, रिप्रोडक्टिव्ह गॅमेट आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह गॅमेट आहे, तो काय होतो? मॅच्युअर होतो अर्लियर दॅन गॅनोशियम. गॅनोशियम नंतर मॅच्युअर होतो. गॅनोशियमच्या आधीच मॅच्युअर होतो. कोणता पार्ट? तर मेल रिप्रोडक्टिव्ह गॅमेट्स आपले काय होतात? मॅच्युअर व्हायला लागतात फ्लॉवरमध्ये. अशा पद्धतीच्या फ्लॉवरला काय म्हणतो आपण? प्रोटोएंड्री म्हणतो. दुसरं आहे प्रोटोएंड्रीचं एक्झाम्पल आहे सनफ्लॉवर. सनफ्लॉवरमध्ये काय दिसतं आपल्याला? जो अँड्रोशियम आहे, तो आधी मॅच्युअर होतो. नंतरच कुठला होतो? खूप टाईम नंतर कोणता होतो मॅच्युअर? तर गायनोशियम मॅच्युअर होतो. दुसरा आहे प्रोटोगॅनी. प्रोटोगॅनी म्हणजे काय? गायनोशियम मॅच्युअर अर्लियर दॅन अँड्रोशियम. आता इथे उलटं झालं. आधी काय होतं प्रोटोएंड्रीमध्ये? तर अँड्रोशियम आधी मॅच्युअर्ड झाला. प्रोटोचा अर्थ होतो आधी. ठीक आहे ना? प्रोटो अँड्री. प्रोटो मीन्स आधी. कोणता? तर अँड्री. अँड्री मीन्स अँड्रोशियम. अँड्रोशियम आधी मॅच्युअर्ड झाला गायनोशियमपेक्षा. आता दुसरा आहे प्रोटोगायनी. प्रोटोगायनी. आता प्रोटो मीन्स आधी, गायनी मीन्स गायनोशियम. आता कोणता रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आपल्याला आधी मॅच्युअर झालेला दिसतो? तर गायनोशियम. गायनोशियम मॅच्युअर अर्लियर दॅन अँड्रोशियम. त्याचं एक्झाम्पल आहे फिगवर्ट. फिगवर्ट आहे. अशा पद्धतीची कंडिशन आपल्याला कशामध्ये दिसतं? फ्लॉवरिंग प्लांट्समध्ये पाहायला मिळतं. जेव्हा आपल्याला काय करायचं असतं? सेल्फ पॉलिनेशन प्रिव्हेंट करायचं असतं. तर मग अशा कंडिशनमध्ये जर काय झालं? अँड्रोशियम प्रोटो अँड्रीमध्ये काय झालं? अँड्रोशियम मॅच्युअर झाला. बरोबर? पण आता समजा हे काय आहे? प्रोटो अँड्री आहे. याच्यामध्ये काय झालं? आधी काय झालं? अँड्रोशियम. आपला जो अँथर आहे, अँथरमध्ये पोलन ग्रेन्स काय झाले? आधीच मॅच्युअर झाले. पण आपली जी स्टिग्मा आहे, स्टिग्मा किंवा ओरी आहे, याच्यामध्ये मॅच्युरेशन झालंच नाही. मग आता हे पोलन ग्रेन्स या फ्लॉवरच्या कामी आहेत का? नाही. तर हे फ्लॉवर जे काय आहेत पोलन ग्रेन्स आहेत, ते दुसऱ्या फ्लॉवरवर काय जातील? उडून जातील.
बरोबर. आणि दुसरीकडे गेल्यानंतर कोणत्या प्रकारचं पॉलिनेशन झालं मग ते? तर ते झालं क्रॉस पॉलिनेशन. ठीक आहे. नंतर प्रोटोअँड्रीमध्ये काय झालं? प्रोटोगॅनीमध्ये काय झालं? तर गायनोशियम जो आपला फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे ओव्हरीचा, हा आधी मॅच्युअर झाला आणि त्या टाईमला काय झालं नाही, आपले अँथर म्हणजे पोलन ग्रेन्स काय झाले नाहीत, तर मॅच्युअर झाले नाहीत. तर मग इथे हे जे पोलन ग्रेन्स आहेत, या ओव्हरीला फर्टिलाइज करू शकतील का? नाही करू शकणार. मग या कंडिशनमध्ये काय होईल, दुसऱ्या फ्लॉवरवरचेच काय होतील, इथे पोलन ग्रेन्स येऊन या फ्लॉवर मधल्या जे ओव्हरी आहेत, याला फर्टिलाइज करतील. म्हणजे कुठल्या प्रकारचं पॉलिनेशन झालं, तर क्रॉस पॉलिनेशन झालं. ठीक आहे, कळालं? नंबर 2 डायकोगॅमी. आता नंबर तीन मध्ये पाहणार आहे आपण प्रीपोटेन्सी. कोणती? प्रीपोटेन्सी. प्रीचा अर्थ होतो आधी आणि पोटेन्सी म्हणजे मॅच्युरिटी. पहिला आहे पोलन ग्रेन्स ऑफ अदर फ्लॉवर जर्मिनेट्स रॅपिडली ओव्हर द स्टिग्मा दॅन द पोलन ग्रेन्स ऑफ द सेम फ्लॉवर. आता काय होतं, हे एक फ्लॉवर आहे. या फ्लॉवर मध्ये काय होत आहेत, पोलन ग्रेन्स मॅच्युअर होतात का? नाही होत आहे. या फ्लॉवरवर मॅच्युरेशन झालं कशाचं? तर गॅनोशियमचं. इथे म्हटलंय आपण पोलन ग्रेन्स ऑफ अदर फ्लॉवर्स. दुसऱ्या फ्लॉवरचं जे पोलन ग्रेन्स आहेत ते मॅच्युअर झाले आणि ते उडून आले या फ्लॉवरवर. का उडून आले? आणि त्या बाहेरच्या पोलन ग्रेन्सचं काय झालं? या ओरीवर काय झालं? जर्मिनेशन झालं आणि त्यांचं फर्टिलायझेशन झालं. म्हणजे या फ्लॉवर मधले जे होते फिमेल पार्ट होता कुठला? पोलन ग्रेनचा. तो मॅच्युअर झाला असणार आहे का? नाही झालाय. म्हणून म्हटलंय पोलन ग्रेन्स ऑफ अदर फ्लॉवर. बाहेरच्या फ्लॉवर मधला पोलन ग्रेन जेव्हा उडून येतो या फ्लॉवरवर, तेव्हा काय होतं? तो जर्मिनेट करतो रॅपिडली ओव्हर द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लॉवर. बट जे पोलन ग्रेन्स आहेत या फ्लॉवरवरचे, ते त्या टाइमला काय करू शकत नाहीत? जर्मिनेट करू शकत नाहीत. ठीक आहे ना? या फ्लॉवर मधले. त्याला काय म्हणतो आपण? प्रीपोटेन्सी. प्रीपोटेन्सी म्हणजे इथं कुठला पार्ट आपला रेडी आहे फर्टिलाइज करण्यासाठी? आधी तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. पोलन फ्रॉम अदर फ्लॉवर. हा जो पोलन दिसतो तुम्हाला, हा कुठून आलेला आहे? बाहेरच्या फ्लॉवरवरून आलेला आहे. पण पोलन फ्रॉम द सेम फ्लॉवर, हा जो पोलन ग्रेन आहे याच फ्लॉवर मधला, हा काय झालेला नाहीये? मॅच्युअर झालेला नाहीये. त्याच्यामुळे काय झालेलं आहे? बाहेरचा पोलन ग्रेन येऊन या फ्लॉवरला काय करतोय? तर फर्टिलाइज करतोय. बरोबर? जर्मिनेट करतोय या फ्लॉवरवर. यालाच काय म्हणतो आपण? प्रीपोटेन्सी. याचं एक्झाम्पल आहे ऍपल. ऍपलमध्ये आपल्याला प्रीपोटेन्सी नावाचं काय दिसते? तर आउटब्रीडिंग डिव्हाइसेस आपल्याला फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये दिसायला लागतं. नंतर नंबर 3 काय म्हणते? हेट्रोमॉर्फी. हेट्रोमॉर्फी. काय म्हणते हेट्रोमॉर्फी पहा. 2 or 3 different types of flower in which stigma and anther are placed at a different level. आता काय करायचं? सेल्फ पॉलिनेशन आपल्याला प्रिव्हेंट करायचंय. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं? इथं काय होतं हेट्रोमॉर्फीमध्ये? तर मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स काय होतात? डिफरंट लेवलला, वेगवेगळ्या प्रकारच्या लेवलला ठेवले जातात. त्याच्यामुळे काय होतं, की सेल्फ पॉलिनेशन हे प्रिव्हेंट केलं जातं. समजा काय होतं, ड्यू टू दिस ड्यू टू दिस इट इज डिफिकल्ट फॉर पोलन्स टू रीच द स्टिग्मा. अशा कंडिशनमध्ये काय होणार? जी आपली स्टिग्मा आहे ही वरच्या साईडला राहणार आणि आपला जो हे स्टॅमिना आहे किंवा आपण काय म्हणतो त्याला अँथर आहे आपलं, हे स्टिग्मापेक्षा काय खालच्या लेवलला आहे. आता याला उडून जायचं आहे इथे, तर ते खूप डिफिकल्ट होऊन जाईल ना. कारण की जर स्टिग्मा खाली असता तर हा उडून याच्यावर आला असता आपल्या स्टिग्मावर. हे पोलन ग्रेन्स आहेत, हे उडून खाली आले असते. पण आता काय, स्टिग्मा वर आहे आणि पोलन ग्रेन्स आपले खाली आहेत. तर मग हे उडून असे वर जाऊ शकणार नाही. अशा कंडिशनमध्ये काय झालेलं आहे, डिफरंट लेवलला काय आहेत आपले बोथ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत. त्याच्यामुळं हे डिफिकल्ट होतं त्यांच्यासाठी. कोणासाठी? तर पोलन ग्रेनसाठी उडून काय होतात, वर जाऊन या स्टिग्माला फर्टिलाइज करणं किंवा इथे मॅच्युरेशन करणं डिफिकल्ट आहे ना. ड्यू टू दिस डिफिकल्ट फॉर पोलन ग्रेन्स टू रीच द स्टिग्मा. दोन प्रकारचे काय भेटतात आपल्याला? हेट्रोमॉर्फी. आपल्या याचे टाइप्स पडतायत. पहिला आहे हेट्रोस्टायली अँड हेट्रोअँथी. काय आहे हेट्रोस्टायली आणि हेट्रोअँथी? पहा. पहिलं पहा हेट्रोस्टायली. हेट्रोस्टायली म्हणजे स्टाईल. स्टाईल म्हणजे कोणता पार्ट आहे हा? तर हा पार्ट आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचा. याच्यामध्ये दोन प्रकारचे स्टाईल्स आपल्याला पाहायला मिळतात हेट्रोस्टायलीमध्ये. तर कुठला एक लॉंग स्टाईल दिसतो त्याला आपण थंब म्हणतो. दुसरा आहे शॉर्ट स्टाईल, त्याला म्हणतो आपण पेन. याच्यामध्ये काय होतं, लॉंग स्टाईल आहे आणि इथे काय शॉर्ट स्टाईल आहे. दुसरीकडे हेट्रोअँथी. हेट्रोअँथी म्हणजे काय, तर डिफरंट लेंथ ऑफ स्टॅमिन्स. म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आपल्याला काय करतात, डिफरंट साईजचे किंवा डिफरंट लेवलचे आपल्याला पाहायला मिळतात. त्याला काय म्हणतो आपण? हेट्रोअँथी. इथे हेट्रोस्टायली. याच्यामुळं काय, यालाच काय म्हणतो आपण? हेट्रोमॉर्फी. आणि अशा कंडिशनमध्ये काय होतं मग, सेल्फ पॉलिनेशन मॅक्झिमम टाइमला काय केलं जातं, प्रिव्हेंट केलं जातं. ठीक आहे ना. हे डिपेंड करतं की स्टाईल याची लेंथ कशी आहे, शॉर्ट आहे की लॉंग आहे. जर लॉंग असेल
स्टाईल लॉंग असेल तर मग जो आपला अँथर आहे तो खाली होऊन जाईल. जर शॉर्ट असेल तर मे बी सेल्फ पॉलिनेशन होण्याचे चान्सेस आहेत. पण जर लॉंग असेल तर सेल्फ पॉलिनेशन होणार नाही. आणि डिफरंट लेंथ ऑफ स्टॅमिन सुद्धा इथं पाहायला मिळतात. जर शॉर्ट असेल स्टाईल तर काय होईल, स्टॅमिन्स याच फ्लॉवरवर कशा पद्धती होतील, शॉर्टच आहे. पण त्याच्यापेक्षा शॉर्ट काय आहे, आपलं स्टॅमिना आहे. सांगता येत नाही. कधी-कधी काही-काही फ्लॉवरमध्ये काय होतात, स्टॅमिन्स मोठा असू शकतो त्याच स्पेसिसमध्ये किंवा स्टाईल उंच असू शकते, स्टॅमिन खाली असू शकते. डिफरंट स्टाईल ऑफ डिफरंट लेंथ ऑफ स्टॅमिन्स त्याला म्हणतो आपण हेटेरोअँथी अँड डिफरंट साइज ऑफ किंवा लेंथ ऑफ स्टाईल त्यालाच काय म्हणतो आपण हेटेरोस्टाईल. अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतं, तर सेल्फ पॉलिनेशन आपल्याला प्रिव्हेंट करता येतं. त्याचं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण प्रिम्युला हेटेरोस्टाईलीमध्ये येतं, बिग्नोनिया येतं हेटेरोअँथीमध्ये. झालं नंबर 4 झालाय आपला. कोणतं झालंय? हेटेरोमॉर्फी झालंय. नंबर 5. नंबर 5 मध्ये पाहणार आहे आपण हर्कोगॅमी. हर्कोगॅमी काय? तर पहा, नॅचरल फिजिकल बॅरियर बिटवीन सेक्स ऑर्गन. मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत, तर यांच्यामध्ये कुठल्या तरी प्रकारचं दोघांमध्ये काय होतं, एक फिजिकल बॅरियर, नॅचरल फिजिकल बॅरियर दिसायला लागतं आपल्याला. त्याच्यामुळे काय होतं, जे पोलन ग्रेन्स आहेत ते उडून जाणार नाही तिकडे. मध्येच कुठली तरी वॉल आपल्याला पाहायला मिळते, एक बॅरियर पाहायला मिळतो दोघांमध्ये. नॅचरल बॅरियर, फिजिकल बॅरियर बिटवीन सेक्स ऑर्गन. पोलन्स आर नॉट एबल टू रीच टू द स्टिग्मा. जर या दोघांमध्ये आहेत एकाच लेव्हलमध्ये, पण काय होतं, यांच्या दोघांमध्ये काय आहे, एक फिजिकल बॅरियर आहे. त्याच्यामुळे जे पोलन ग्रेन्स आहेत इकडे उडून येणार होते, तर ते उडून येणार नाहीत. इथेच कुठेतरी काय होईल, त्यांना स्टॉप केलं जाईल. अशा पद्धतीने आपण त्याला काय म्हणतो, हर्कोगॅमी म्हणतोय. आता एक फ्लॉवर आहे. या फ्लॉवरमध्ये काय दिसतंय तुम्हाला? तर एक स्टिग्मा आहे. स्टिग्मा आहे. कशी आहे? या स्टिग्मा वरच्या साइडला आहे अशी आणि याच्या आजूबाजूला आपल्याला काय दिसतंय? असं एक बॅरियर बनवलेलं दिसतंय. ठीक आहे ना? ते हे आपलं काय आहे? खाली स्टॅमिना आहे. अँथर आणि फिलामेंट आहे. याच्यावरून काय होणार होतं डायरेक्ट, याच्यावर काय जाणार होते? पोलन ग्रेन जाणार होते. पण ही जी ही जी स्टिग्मा आहे, या स्टिग्माच्या अवतीभोवती काय आहे? एक प्रकारचं काय आहे? बॅरियर दिलेलं आहे इथं. बॅरियर ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं हे जे पोलन ग्रेन्स इकडे जाणार होते या स्टिग्मावर, ते सहसा जाणार नाहीयेत. है ना? कशामुळं? एक बॅरियर फॉर्म झाल्यामुळं. है ना? त्याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. एक्झाम्पल दिलेलं आहे कॅलोट्रॉपिसचं. एक फ्लॉवरिंग प्लांट आहे. त्याच्यामध्ये पेंटॅक्युलर पेंटॅक्युलर स्टिग्मा इज पोझिशन अबोव्ह द अँथर. अँथर कुठे आहे आपलं? इकडे खालच्या साइडनं, आहे ना? खालच्या साइडनं अँथर आहे. वरच्या साइडनं काय आहे? स्टिग्मा होती. पण इथे एक पेंटॅक्युलर काय आहे? एक पेंटॅक्युलर काय आहे? एक पेंटॅक्युलर स्टिग्मा इथं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळं हे जे अँथर मधले जे पोलन ग्रेन्स आहेत, हे डायरेक्ट स्टिग्मावर जाणार नाहीत. त्या पेंटॅक्युलर कशामुळं? स्टिग्मामुळं. पेंटॅक्युलर स्टिग्मामुळं जे आपले हे आहेत पोलन ग्रेन्स आहेत याच्यावर जाऊ शकणार नाहीत. बरोबर ना? त्याच्यामुळे काय केलं जाईल रे इथे प्रिव्हेंट? तर सेल्फ पॉलिनेशन इथे प्रिव्हेंट केलं जाईल. आणि आता सेल्फ पॉलिनेशन प्रिव्हेंट झालं म्हटल्यावर काय होईल? बाहेरचे जे पॉलन ग्रेन्स आहेत ते उडून याच्यावर येऊ शकतात वरून आणि या फुलाला याच स्टिग्माला काय करतील ते इथे जर्मिनेट होतील आणि या फ्लॉच्या ज्या ओरीला आहे ते फर्टिलाइज करतील. बरोबर? इथे कुठल्या प्रकारचं पॉलिनेशन घडवून आणलं मग? तर क्रॉस पॉलिनेशन. कळालं? समोर लास्ट. लास्टला बघतोय नंबर 6 आपण बघतोय सेल्फ स्टरिलिटी. सेल्फ स्टरिलिटी काय आहे पहा. It is a genetic mechanism in which pollen grains are inhibited from germinating on the stigma of the same flower. अशी एक पद्धत आहे. अशी एक काय आहे आउटब्रीडिंग डिव्हाइसची पद्धत आहे ज्याच्यामध्ये काय होतं, एक फुल आहे, या एक फुलामध्येच एका फुलामध्येच जी आपली फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत स्टिग्मा, या स्टिग्मावर आपल्याच फुलाचं जे पोलन ग्रेन्स आहेत त्याला प्रिव्हेंट केलं जातं जर्मिनेट होऊ देण्यापासून. बरोबर? काय होतं? इट्स अ जेनेटिक मेकॅनिझम आहे इन विच पोलन ग्रेन्स आर इनिबिटेड फ्रॉम जर्मिनेटिंग ऑन द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लॉवर. हे फ्लॉवर आहे. या फ्लॉवर मधले हे काय आहे? रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे. याच्यामध्ये वर काय आहे? स्टिग्मा आहे. पण याच फ्लॉवरमध्ये काय आहेत आपले? मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. इथे काय अँथर आहे. अँथरमध्ये काय आहेत? पोलन ग्रेन्स आहेत. हे इथे येऊन जाणार होते. हे इथे येऊन बसतात सुद्धा. या फ्लॉवरवर येऊन बसतात सुद्धा. पण काय होतंय? सेल्फ स्टॅबिलिटीमुळं सेल्फ स्टॅबिलिटीमुळं याच्यामध्ये काय होतं? हे पोलन ग्रेन्स काय करू शकणार नाहीत? या स्टिग्मावर काय करू शकणार नाहीत? तर जर्मिनेट करू शकणार नाही. ही अशी एक नॅचरल काय आहे? एक मेकॅनिझम आहे फ्लॉवरिंग प्लांट्समध्ये. तर याचं एक्झाम्पल आहे टोबॅको. तंबाखूचं जे प्लांट्स आहे, त्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला? जे की सेल्फ स्टॅबिलिटी होऊन जातं मेल किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये. त्याच्यामुळं आपल्याच फ्लॉवरमध्ये जे असणारे स्टिग्मा असेल किंवा पोलन ग्रेन्स असतील, ते एकमेकांना काय करू शकणार नाहीत, तर त्याच्यावर स्टिग्मावर बसून पोलन ग्रेन्स काय करू शकणार नाहीत? जर्मिनेट करू शकणार नाहीत. बरोबर? अशा पद्धतीला काय म्हणतो आपण? सेल्फ
स्टेरिलिटी इत्यादी प्रकारचे आपले जे आउटब्रीडिंग डिव्हाइसेस ते आपण पाहिलेले आहेत. किती प्रकारचे पाहिलेले आहेत? 6 प्रकारचे पाहिलेले आहेत. या आउटब्रीडिंग डिव्हाइसचा यूज करून आपल्याला शेवटी काय करायचंय? तर आपल्याला काय करायचंय? तर सेल्फ पॉलिनेशन आपल्याला प्रिव्हेंट करायचंय आणि प्रमोट करायचंय काय? तर क्रॉस पॉलिनेशन. कोणते पाहिले आपण? युनिसेक्शुअलिटी, डायकोगॅमी, प्रीपोटेन्सी, हेटेरोमॉर्फी, हर्कोगॅमी अँड सेल्फ स्टेरिलिटी. तर आता एवढ्या गोष्टी जर झाल्या, तर एवढ्या नॅचरली प्लांटमध्ये ह्या गोष्टी का आलेल्या आहेत? कशामुळे आलेल्या आहेत आणि कशासाठी आलेल्या आहेत? हे पहा. याचे आपण पाहिलेलं आहे व्हाय आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. खाली दिलेलं आहे व्हाय आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. आपल्याला काय घडवून आणायचे आउटब्रीडिंग डिव्हाइसेस? टू प्रिव्हेंट इनब्रीडिंग डिप्रेशन. इनब्रीडिंग डिप्रेशन म्हणजे काय? तर जर सेल्फ पॉलिनेशन कंटिन्युअसली जर एका प्लांटमध्ये होत असेल, एकच फ्लॉवर आहे आणि त्या एकाच फ्लॉवरमध्ये काय होत आहे? आतमधून काय होत आहे? सेल्फ पॉलिनेशन होत आहे. तर त्याच प्रकारचे जीन्स काय होतील? नेक्स्ट प्लांटमध्ये ट्रान्सफर होतील. त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा डिफरन्स येणार नाही, म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन त्याच्यामध्ये येणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे जेनेटिक व्हेरिएशन जर नाही आलं, आपण पहिल्याच लेक्चरमध्ये पाहिलं होतं, जेनेटिक व्हेरिएशन खूप महत्त्वाचं असतं. कशासाठी? तर इव्होल्यूशनसाठी. तर पुढे चालून काय होणार नाही? प्रिव्हेंट जर इनब्रीडिंग डिप्रेशन जर आलं त्याच्यामध्ये, तर काय होईल? प्रोमोट जेनेटिक व्हेरिएशन. जर इनब्रीडिंग डिप्रेशन जर आपण प्रिव्हेंट केलं या पद्धतीनुसार, तर आपल्याला काय भेटेल? तर जेनेटिक व्हेरिएशन आपल्यामध्ये या प्लांट्समध्ये आपल्याला पाहायला मिळेल भरपूर जास्त. ठीक आहे. जर इनब्रीडिंग डिप्रेशन आलं, तर जेनेटिक व्हेरिएशन हे आपल्याला पाहायला मिळेल का? नाही पाहायला मिळणार. जर जेनेटिक व्हेरिएशन आलं, तर आपल्याला माहिती आहे जेनेटिक व्हेरिएशनमुळे काय तर इव्होल्यूशन प्लांटमध्ये किंवा कुठल्याही स्पेसिसमध्ये जर जेनेटिक व्हेरिएशन असेल, तर आपल्याला त्या स्पेसिसमध्ये काय पाहायला मिळतं? तर इव्होल्यूशन पाहायला मिळतं. ठीक आहे. इव्होल्यूशनसाठी जेनेटिक व्हेरिएशन महत्वाचं आहे आणि जेनेटिक व्हेरिएशनमध्ये जर जेनेटिक व्हेरिएशन जर येऊ द्यायचं असेल, तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे? तर इनब्रीडिंग डिप्रेशन आपल्याला काय करणं गरजेचं आहे? प्रिव्हेंट करणं गरजेचं आहे. म्हणजे सेल्फ पॉलिनेशन होण्यापासून आपल्याला प्लांटना वाचवणं गरजेचं आहे. म्हणजे सेल्फ पॉलिनेशन होऊ द्यायचं नाही. जर नाही होऊ दिलं, तर क्रॉस पॉलिनेशन होईल आणि क्रॉस पॉलिनेशनमुळं काय होईल? इनब्रीडिंग डिप्रेशन काय केलं जाईल? प्रिव्हेंट केलं जाईल आणि इनब्रीडिंग डिप्रेशन जर प्रिव्हेंट केलं, तर जेनेटिक व्हेरिएशन येईल आणि जेनेटिक व्हेरिएशन जर आलं, तर त्या स्पेसिसमध्ये काय येईल? इव्होल्यूशन येईल आणि इव्होल्यूशन जर आलं, तर लीड्स टू हेल्दी अँड अडॅप्टेबल प्रोजेनी. जर इव्होल्यूशन आलं, तर एन्व्हायर्नमेंटला अडॅप्ट करून घेण्याची कॅपेबिलिटी त्या स्पेसिसमध्ये येऊन जाईल. म्हणूनच म्हटलं त्याला लीड्स टू हेल्दी, म्हणजे हेल्दी प्रकारचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, प्लांट्स आहेत, ते आपल्याला पाहायला मिळतील अँड अडॅप्टेबल लीड टू हेल्दी अँड अडॅप्टेबल प्रोजेनी. चांगल्या पद्धतीने ते काय करतील? स्वतःला एन्व्हायर्नमेंटशी अडॅप्ट करून घेण्याची त्यांच्यामध्ये कॅपेबिलिटी येऊन जाईल. कशामुळं? जर त्यांच्यामध्ये इव्होल्यूशन झालं तर. इव्होल्यूशन कशामुळे येईल? त्याच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन आलं तर. जेनेटिक व्हेरिएशन कधी येईल? जेव्हा आपण इनब्रीडिंग डिप्रेशन आपण प्रिव्हेंट करू शकू तेव्हा. आणि इनब्रीडिंग डिप्रेशन आपण प्रिव्हेंट कधी करू? जेव्हा आपण त्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन घडवून आणू. आणि क्रॉस पॉलिनेशन घडवून आणण्यासाठी आपल्याला सेल्फ पॉलिनेशन हे काय करणं गरजेचं आहे? तर प्रिव्हेंट करणं गरजेचं आहे. प्रमोट काय करायचं आहे? क्रॉस पॉलिनेशन. प्रिव्हेंट करायचं आहे सेल्फ पॉलिनेशन. त्याच्यासाठी जर आपल्याला सेल्फ पॉलिनेशन प्रिव्हेंट करायचं असेल, तर आपल्याला इत्यादी प्रकारच्या आउटब्रीडिंग डिव्हाइसेसचा यूज करून आपल्याला काय करता येतं? क्रॉस पॉलिनेशन काय करता येतं? प्रमोट करता येतं आणि जे सेल्फ पॉलिनेशन आहे ते प्रमोट करता येतं. ठीक आहे. आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून आउटब्रीडिंग डिव्हाइसेस कशा पद्धतीचे असतात, त्यांचं टाइप्स कोणत्या प्रकारचे आहेत, त्यांचे फंक्शन्स काय आहेत, कुठल्या पद्धतीनं आउटब्रीडिंग डिव्हाइसेस हे फंक्शन्स करतात, प्लांटमध्ये ते उपयोगी येतात, हे तुम्हाला कळालं असणार आहे. ठीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित वाटला असेल, चांगला वाटला असेल, तर याच्यामधलं कंटेंट तुम्हाला जर कळालं असेल, एक्झामच्या दृष्टीनं हे खूप महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. माझं टीचिंग्स या व्हिडिओमधल्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला जर कळाल्या असतील, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जाता-जाता सबस्क्राईब करा. ठीक आहे? तर आता भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.